स्वराज्याची राजधानी दुर्गराज किल्ले रायगडावरती आज छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो तारखेप्रमाणे मोठ्या उत्साहात शिवप्रेमी जे आहेत शिवभक्त जे आहेत ते साजरा करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सध्या आपण दुर्गराज किल्ले रायगडावरती आहोत आणि आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने गेल्या काही दिवसांपासून शिवभक्त जे आहेत ते शिवराज्याभिषेकाचा सोहळा जो आहे तो उत्साहात संपन्न पार करण्याकरता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेण्याकरता किल्ले रायगडावरती या ठिकाणी मोठ्या संख्येने दाखल झालेले असल्याचं पाहायला मिळतं। पोलीस प्रशासनाकडून जवळपास 50,000 ते 70,000पर्यंत शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावरती यंदा दाखल झालेले आहेत अशी माहिती जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून देण्यात येताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण किल्ले रायगडावरच्या होळीच्या मैदानामध्ये आहोत आणि आपण पाहू शकतो की जे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करण्याकरता या ठिकाणी जे शिवभक्त जे आहेत ते किल्ले रायगडावरती आलेले होते ते सर्वच शिवभक्त जे आहेत ते अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने किल्ले रायगडावरतून परतीच्या उतरण्याच्या मार्गावरती या ठिकाणी रांगेत जाताना आपल्याला सध्या पाहायला मिळतात। पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण दोरीच्या साह्याने रांग जी आहे ती तयार करण्यात आलेली आहेत आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे सर्व शिवभक्त जे आहेत ते सध्या कोणताही गदारोळ न करता किल्ले रायगडावरतून परतीच्या मार्गावरतून जो पायवाट आहे किल्ले रायगडावरतून पुन्हा खालती जाण्याची त्या पायवाट मार्गातून या ठिकाणी 2-2च्या संपूर्ण रांगेत शिवभक्त जे आहेत ते खाली जाताना सध्या पाहायला मिळते। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा संपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम जो आहे तो पार पडलेला आहे। छत्रपती संभाजीराजे यांनी देखील थोड्या वेळापूर्वी सर्व शिवभक्तांना संबोधित सुद्धा केलेलं आहे आणि आता छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी जी आहे ती राजसदराच्या इथून आता होळीच्या मैदानात आलेली आहे आणि या होळीच्या मैदानाच्या या रस्त्यावरतूनच किल्ले रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत ही संपूर्ण पालखी जी आहे ती जाणार आहे आणि मोठ्या संख्येने शिवभक्त जे आहेत त्या पालखी सोबत आहेत आणि अतिशय ही उत्स्फूर्तपणे हा संपूर्ण शिवराज्याभिषेक सोहळ्याचा कार्यक्रम जो आहे तो शिवभक्तांकडनं यंदा पार पडल्याचा असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। याची देही याची डोळा हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो आपण TV9 मराठीवरती सध्या पाहत आहात आणि संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीला मोठ्या संख्येने जी आहे ती गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते आपल्या सहकुटुंब या संपूर्ण पालखीमध्ये सहभागी झालेले आहेत। छत्रपती घराण्याचा संपूर्ण मान जो आहे तो असतो। राजसदरेपासून ही संपूर्ण पालखी आहे ती मिरवणूक निघत वाजत गाजत ती जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत जात असते। आपण पाहू शकतो की छत्रपती संभाजीराजे त्यांचे पुत्र युवराज शहाजीराजे आणि त्याचसोबतच शिवभक्त जे आहेत ते मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यामध्ये जे आहेत ते या ठिकाणी सामील झालेले असल्याचं पाहायला मिळत आहे। एकीकडे ही पालखी जात असताना दुसरीकडे आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा छबिना जो आहे तो देखील या ठिकाणी वाजत गाजत या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहे। शिवभक्त तरुणाई जी आहे ती या संपूर्ण उत्सवामध्ये तल्लीन झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 352वा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे थाटामाटात किल्ले रायगडावरती यंदा साजरा होताना पाहायला मिळतोय। याची देही याची डोळा हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो सोहळा जो आहे तो प्रत्येक शिवभक्त रायगडावरती अनुभवत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी झालेला पाहायला मिळतोय आणि ही तिथीप्रमाणे 9 तारखेला देखील शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो होणार आहे। शासनाकडनं त्याची देखील जय्यत तयारी जी आहे ती केलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणी TV9 मराठी किल्ले रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।